आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे उत्तर प्रदेशातली, कारण वाराणसीमधल्या ज्ञानव्यापी मशीद प्रकरणाच्या सुनावणीला आता सुरुवात झाली। वाराणसी स्थानिक न्यायालयामध्ये सरकारी वकिलांनी वजाऊ खान यांच्या सीलबद्दल निषेध व्यक्त केलेला आहे। सील केलेल्या भागात काही स्वच्छतागृह होती, त्यात पाण्याची पाईपलाईनही असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलंय। ते मानवनिर्मित तलाव आहेत आणि त्यात मासे असून त्याचं काय होईल असा सवाल उपस्थित करत त्यांनी न्यायालयाला योग्य आदेश द्या अशी विनंती केल्याचं कळतंय। या याचिकेवर न्यायमूर्ती DY चंद्रचूड आणि न्यायमूर्ती PS नरसिंह यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू असल्याचं कळतंय। आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, या सुनावणीकडे देशाचं लक्ष असणार आहे, कारण सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन, म्हणजे दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकल्यानंतर या सर्वेक्षणाविरोधात जी याचिका आहे त्याबद्दलची ही सुनावणी आता सुरू झाली आहे। शिवलिंग सापडल्याचा सर्वेक्षण पथकानं दावा केलेला होता, तर असं काही प्रकार झाला नव्हता, शिवलिंग सापडलं नव्हतं असा मुस्लिम पक्षकारांचा काल दावा होता। आणि याच सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरणी आता सुनावणीला सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला, रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सध्या चर्चेत आलेला आहे की मस्जिद का मंदिर असा, आता कुठल्या टप्प्यापर्यंत ही सुनावणी आलेली आहे? सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, यानंतर युक्तिवाद सुरू आहे, ज्यामध्ये पहिले मेन्शनिंगच्या याचिका घेण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये विष्णू गुप्ता यांनी देखील एक मेन्शनिंग केली होती। इंटरव्हेन्शन याचिका होती, त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की कुठलाही निकाल देण्याच्या पूर्वी आमचं म्हणणं देखील ऐकून घ्यावं। ती इंटरव्हेन्शन पिटिशन जी आहे ती सुप्रीम कोर्टाने मान्य करून घेतलेली आहे। याशिवाय इतरही काही याचिका आहेत ज्या संदर्भात युक्तिवाद सुरू आहे, आणि त्या जर मान्य होत असेल तर शक्यतो होऊ शकतं की आज ज्ञानव्यापी प्रकरणामध्ये महत्त्वाचा निर्णय येण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण की एकीकडे मस्जिद कमिटीच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली, त्यात म्हणण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीनं सर्वेक्षण सुरू आहे, हे सर्वेक्षण एखाद्या मस्जिदीचं करणे हे अधिकाराचं हनन आहे, आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं त्या संदर्भात जो निर्णय दिला होता अलाहाबाद उच्च न्यायालयाने, त्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी आणि स्थानिक न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे खास करून की सर्वेक्षण सुरू ठेवावं, त्याला देखील स्थगित द्यावी अशा प्रकारची मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे। या संदर्भात आता राज्य सरकारच्या वतीने देखील म्हणणे मांडण्याची शक्यता, उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने सोबतच केंद्र सरकारला देखील या संदर्भात म्हणणे मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, आणि सोबतच मुस्लिम कमिटीच्या वतीने युक्तिवाद निश्चितपणे केला जाईल। आणि सध्या युक्तिवाद सुरू आहे, आणि लवकरच या संदर्भात सुप्रीम कोर्ट काय सांगतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत, आणि अख्ख्या देशाचं लक्ष याच्याकडे लागलेलं आहे, कारण धार्मिक मुद्दा तर आहेच, पण त्याचबरोबर दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकलं तर त्यामध्ये विरोधाभास देखील आहे। त्यामुळे एक मोठं जटिल काम सध्या न्यायव्यवस्थेपुढे समोर उभं टाकलं असं म्हणता येईल। बरोबर, एक मोठं जटिल काम आहे। आपल्याला माहिती आहे यासारखं वातावरण यापूर्वी आपण बाबरी मस्जिद प्रकरणामध्ये बघितलं होतं। सुप्रीम कोर्टामध्ये सलग 10 दिवस या संदर्भातली सुनावणी झाली होती, आणि ज्या पद्धतीनं त्याचा निर्णय आला त्याचा संपूर्ण परिणाम देशभरात झाला होता। त्याच पद्धतीनं जर या प्रकरणाची त्याच्या प्रकारची सुनावणी होत असेल तर याचा मोठा परिणाम होणार आहे। मंदिर की मस्जिद अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे। एकीकडे याची पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे, महाराष्ट्रात पडसाद उमटत आहे, पण देशभरात याची पडसाद उमटत आहे। त्यामुळे अतिशय जटिल प्रश्न आहे, जटिल प्रकरण आहे, आणि यावरती निश्चितपणे सुप्रीम कोर्ट या संदर्भात कुठलातरी आदेश देईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। धन्यवाद प्रशांत, त्यामुळे क्षणाक्षणाचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। या सुनावणीला सुरुवात झाली आहे, बघूयात काय काय घडतंय। आणि याच ज्ञानव्यापी मशिदीचा वाद आता महाराष्ट्रात येऊन ठेपलाय। या मशिदीत शिवलिंग असल्याचा दावा पक्षकारांनी केलाय, आणि यासाठीच पुण्यातील हिंदू महासंघानं 5 पुरोहितांमार्फत पूजेचं आयोजन केलंय। मंगळवार पेठ इथल्या अत्यंत पौराणिक अशा नागेश्वरांच्या पिंडीवर हा अभिषेक आता केला जाणार आहे। नागेश्वर महाराजांच्या मंदिरात हे सगळे पुरोहित आता पुराणोक्त पद्धतीने पूजाविधी करून अशा पद्धतीने अभिषेक घालतायत, आणि मोठा उत्साह दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावरही, आनंदाचं वातावरण आहे। हिंदू महासंघाने या सगळ्या पूजेचं आयोजन केलंय। ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी सुद्धा इथे आहेत, आणि आपल्यासोबत आता गुरुजी आहेत। खरं तर काय महत्व आहे या अभिषेकाचं, आणि काय आनंदोत्सव साजरा करतोय आपण, कारण काय? भगवंताची कृपा सर्व समाजावरती, समाजाच्या प्रत्येक घटकावरती व्हावी, आणि आज जो आनंदाचा क्षण
प्रत्येकाच्या जीवनामध्ये आला आहे की 400 वर्षापासून जमिनीमध्ये किंवा विहिरीमध्ये असलेला आपला देव परत प्रगट झाला आहे. त्या भगवंताची असीम कृपा तुमच्या सर्वांवरती आणि आम्हा सर्वांवरती अखंडित राहावी म्हणून आम्ही आज ह्या नागेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय की हिंदूंनो जागृत व्हा. ही संधी परत मिळणार नाही आणि तुम्ही जागृत झाले तर त्या समाजाचं उत्थान होईल आणि समाजाच्या उत्थानासाठी आम्ही देवाला प्रार्थना करतोय. दुसरं आमचं काही म्हणणं नाही. पण इथेच का करण्यामागचं काय कारण आहे, याचं वैशिष्ट्य आहे? इथं एकत्र येण्याचं कारण एवढंच आहे की पूर्वीच्या काळी 4 धाम म्हणजे उत्तरेतले 4 धाम किंवा काशी यात्रा करून व्यक्ती पुण्यामध्ये आल्यानंतर त्या पुनवडीमध्ये आल्यानंतर बाजूला एक ओवऱ्या होत्या. त्या ओवऱ्यांमध्ये सगळेजण बसायचे, शांतपणे पूजन करायचे आणि हे सगळं पूजन केल्यानंतर देवाचे आशीर्वाद घेऊन मग वाजत गाजत आपल्या घरी जायचे ही परंपरा होती. आणि म्हणजेच काय तर काशी विश्वेश्वराचं जल या नागेश्वराच्या चरणांवरती अर्पण करायचे. जसं रामेश्वराला अर्पण करतात तसं नागेश्वराला अर्पण करायचे आणि आनंदोत्सव करत आपल्या घरी जायचे. ही जी परंपरा आहे त्या परंपरेमुळे आम्हाला आनंद झालाय की ह्या नागेश्वरांनी परत आशीर्वाद द्यावेत, सगळे देव परत मुक्त व्हावेत आणि परत आम्हाला त्यांची सेवा करता यावी. परंतु अजून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी आहे. मुस्लिम समाजाकडनं याचिका दाखल करण्यात आली आणि थोडा संघर्ष होईल असंही दिसतं आहे. काय तुमची भूमिका असणार आहे? हिंदू महासंघाने या सगळ्याचं आयोजन केलंय आणि तुम्ही काय भूमिका? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल याच्या 20 वर्षाआधी अयोध्येमध्ये बाबरी मशीद बुडून मंदिर बांधलं सुद्धा गेलं होतं. याच्यावरून हिंदूंच्या भावना आणि संवेदना सर्वांच्या लक्षात यायला पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की निकाल काय येईल काय तो विषय वेगळा, पण 450 वर्षानंतर तिथं पुन्हा एकदा महादेवाची पिंड सापडली आहे, जी खरी जुनी पिंड होती. आम्ही असं म्हणतो की पिंड सापडली नाही, पिंड तिथंच होती, त्याच्यावरचा कचरा निघालाय काल. आता आम्हाला त्याचं दर्शन होणार आहे. तो भाग सुप्रीम कोर्टानं प्रतिबंधित केलाय, म्हणजे तिथं आता दुसरं कोणी जाऊ शकणार नाही. पण आम्हाला माहिती येणाऱ्या काळात तिथं हिंदू जाऊ शकणार आहेत. मोठं परत मंदिर भव्य होणार आहे, त्याची सुरुवात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं अयोध्या आणि काशी विश्वेश्वर हे देशातल्या हिंदूंचा अपमान होतं, तसं पुण्यातलं पुण्येश्वर महादेवाचं मंदिर जे पण तोडून दर्गा बांधण्यात आला ते हिंदूंच्या अपमानाचं प्रतीक असं मानतो. याच्यानंतर काशी अयोध्या विश्वनाथ नंतर पुण्यातलं मंदिर सुद्धा मोठं जागृत आणि भव्य करण्याचं हिंदू महासंघ ठरवतोय. हिंदू महासंघ त्या दृष्टीने आता कार्यक्रम चालू करतोय. तर ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे, अत्यंत महत्वाची आहे की पुणेश्वर मंदिराचा जो वाद आहे पुण्यातला तोही यानंतर पुढे आलेला आहे आणि ते सुद्धा आता आम्ही मुक्त करू. तिथं जो दर्गा आहे त्याला सुद्धा बाजूला करू अशी भूमिका या सगळ्यांची आहे. पण तुर्तास जर बघितलं तर ज्ञानवापी मशिदीच्या परिसरामध्ये जी काय शिवलिंग सापडलेलं आहे त्याचं जतन संवर्धन आणि जीर्णोद्धार व्हावा यासाठी म्हणून हा सगळ्या महापूजेचं महाअभिषेकाचं आयोजन हिंदू महासंघाने केलंय आणि सगळे जे पुरोहित आहेत किंवा इथे जे जमलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर या सगळ्याचा आनंद दिसतो आहे आणि याच आनंदोत्सवासाठी म्हणून या पूजेचं आयोजन करण्यात आलंय. पुढे गणेश कदमसह गोविंद वाकरे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि वाराणसीमधल्या ज्ञानव्यापी मशिदीबद्दलची एकीकडे सुनावणीला सुरुवात झालेली आहे, पण या सर्वेक्षण ज्या केलं जाते ज्याचे पडसाद देशभरात उमटतात. मालेगावमधली दृश्य सध्या आपण बघतोय. केंद्र सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करत एसडीपीआय या मुस्लिम संघटनेनं मोर्चा काढून निदर्शनं केली आहेत. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महागाई, इंधन दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोदी सरकार मंदिर मस्जिद वाद उकरून काढत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. जालिमाना फैसला आज किया गया. दिन के उजाले में ये कहा गया कि मस्जिद आज से सिल रहेगी, सिर्फ इसलिए कि जो हौस का वजू खाना था उसको शिवलिंग कहा गया. शिवलिंग कहकर उसको सील किया गया है. मस्जिद में जाने पर पाबंदी लगाई गई है. अगर आज हम खामोश रहे, हमारी ये डिमांड है कि जो 1991 में जो एक्ट बना था उसका इम्प्लीमेंटेशन किया जाए. जो मस्जिद है वो मस्जिद ही रहेगी, जो मंदिर है वो मंदिर रहेगा और जो जितनी इबादत गाहें जो जैसी हैं वैसी ही रहेंगी. ये हमारा कहना नहीं है, वो एक्ट कह रहा है. तो कम से कम हमें या हमारी सरकार को या प्रशासन को उस एक्ट का पालन करना चाहिए. आणखीन एक प्रतिक्रिया याबद्दलची बघणार आहोत. ज्ञानव्यापीमध्ये जो तपास चाललाय तो नवीन नाही, त्यात अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत असं गोविंद देवगिरी महाराज यांनी म्हटलंय.
पण नाही आत। त्यामुळे तिथे काय आहे हे ते सील केलेल्या जागेवरती त्या डिस्क्लोज जेव्हा होईल तेव्हा कळेल। तेव्हा वकिलांचं म्हणणं असं असतंच किंवा पक्षकारांचंही म्हणणं असं असतंच, त्यामुळे विवाद असतात। त्यामुळे त्याच्या म्हणण्याला आणि याच्या म्हणण्याला काही फार अर्थ नसतो। आणि या संदर्भातल्या सुनावणीकडे लक्ष असेल, पण आता पुढची बातमी आहे मनसे संदर्भातली, कारण अयोध्या दौऱ्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जय्यत तयारीला सुरुवात केली आहे। या दौऱ्याकरता नाव नोंदणीचे देखील सुरुवात आजपासून झाली आहे। आधार कार्ड घेऊन मनसेच्या पक्ष कार्यालयात येण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय। राज ठाकरे एकीकडे पुणे दौऱ्यासाठी काही वेळापूर्वी मुंबईतून रवाना झाले, तेव्हाची दृश्य सध्या आपण बघतोय। आणि अयोध्या दौऱ्यासाठी मनसेनं आता तयारीला सुरुवात केलेली आहे। 3 दिवस राज ठाकरे पुण्यामध्ये असणार आहेत। 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत राज ठाकरे आणि त्यासाठीच्या नाव नोंदणीला देखील आता सुरुवात झालेली आहे। अयोध्या दौऱ्यासाठी आजपासून नाव नोंदणी करता येईल आणि आधार कार्ड घेऊन मनसे कार्यालयात पोहोचण्याचं आवाहन देखील पक्षाकडून करण्यात आलंय। त्यामुळे 5 जूनला हा नियोजित दौरा आहे आणि त्याच्यासाठी राज ठाकरे काही वेळापूर्वी रवाना झालेत। पुण्यातही त्यांची सभा होणार आहे। 21 किंवा 28 तारखेच्या आसपास त्यांची सभा आहे। एकूणच या सगळ्याचं आयोजन आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी या भेटीचा आयोजन करण्यात, या दौऱ्याचं आयोजन करण्यात आल्याचं कळतंय। गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गोविंद, कसं असणार आहे राज ठाकरेंच्या दौऱ्याचं स्वरूप? कारण कालची जी बातमी होती त्यानुसार वसंत मोरे यांना देखील त्यांनी फोन केला होता आणि या बैठकीला येण्याविषयी त्यांनी सांगितलं होतं। काय काय घडतंय पुण्यामध्ये? रेणुका, पुन्हा एकदा राजसाहेब ठाकरे जेव्हा पुण्याच्या दौऱ्यावर येतात त्यावेळेस या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपण बघतोय की मोठा उत्साह आहे आणि त्याचबरोबर अयोध्येला त्यांच्या सोबत जाण्याचे जे आहे त्यांची नोंदणी सुरू आहे आणि आपण बघतो की कशा पद्धतीने मोठा प्रतिसाद या सगळ्या नोंदणीला मिळालेला आहे। दुपारी राजसाहेब ठाकरे पुण्यात पोहोचतील, मात्र त्याआधी जर बघितलं तर अयोध्येला जाण्यासाठी आतुर असलेले सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि आता नोंदणी सुरू आहे। अशा पद्धतीचा फॉर्म जो आहे तो सगळ्यांकडनं भरून घेतला जातोय आणि ही सगळी मंडळी जी आहेत ते चला अयोध्या राजसाहेबांच्या सोबत अशा पद्धतीचं सगळं नाव, नंबर, त्यांचा पॅन कार्ड, आधार कार्ड याची सुद्धा नोंदणी केली जाते। राजसाहेब येत आहेत, तो उत्साह आहेच आहे, पण नोंदणीला मोठा प्रतिसाद आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांचा 5 जूनला अयोध्या दौरा आहे। त्या दौऱ्यामध्ये प्रचंड प्रतिसाद, सर्वसामान्य नागरिक असतील, महाराष्ट्र सैनिक असतील, पदाधिकारी असतील, यांचा प्रचंड प्रतिसाद संपूर्ण पुणे शहरात मिळतोय। पुढचे 6 दिवस ही संपूर्ण नोंदणी प्रत्येक विभाग वाईज चालणार आहे। आज याची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे। अर्थात आता साहेब येत आहेत, आता थोड्या वेळात सभेचंही आयोजनाची तयारी दिसते आहे। कशी इथे कुठे सभा होतीये, काय आपण तयारी करतोय? सभा होते ते राजसाहेबच सांगतील। एवढ्या अडचणीत कुठं होतील ना, कशी होईल आणि काय होईल त्या आधारे राजसाहेब सांगतील। परवानग्या स्वीकारण्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी आपण हे टाकलेले आहेत, त्यामुळे साहेब सांगतील। आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही अयोध्येला जाण्याच्या नोंदणी संदर्भात घेतला आहे आणि हा नोंदणी आम्ही पश्चिम महाराष्ट्र असेल, पुणे जिल्हा असेल, सगळ्यांची नोंदणी आम्ही इकडे करतोय आणि ह्या नोंदणीच्या वतीनं आमचे 2 जण आम्ही इथे प्रमुख बसवतोय, म्हणजे प्रशांत कनोजा आणि नरेंद्र तांबोळी, ही 2 मंडळी आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशनला दिवसभर बसतील। कसा प्रतिसाद आहे तिकडे? जर विरोध मोठ्या प्रमाणात दिसतो, किती हजार मनसैनिक इथे असतील एकट्या पुण्यातून किंवा महाराष्ट्रातून? खूप मनसैनिक आणि खूप हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी इच्छुक आहेत, पण त्याला बी आम्हाला लिमिटेशन आहे, किती लोक न्यायचे किती लोक न्यायचे। मग पुणे शहरातले 5-6 ट्रेन भरतील, पण आम्ही ठरवतो की काही ठराविक मंडळीच आपण त्या ठिकाणी जावेत आणि त्या ठिकाणी चांगल्या नियोजनाबद्दल विरोध हा होत असणार, होऊ दे, परंतु राम भक्ताला कुणीही आवडू शकत नाही, आदरणीय राजसाहेबांना कुणीही आवडू शकत नाही, त्या ठिकाणी ते दर्शन घेणारच आहे। त्यामुळे नियोजनबद्ध पूर्वतयारी आपण शिस्तबद्ध त्या ठिकाणी जावं। आमच्याकडनं तिथं काही गडबड होणार नाही, परंतु आमच्यावर गडबड करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही उत्तर द्यायला आम्ही सक्षम असू। या पद्धतीने या ठिकाणी नियोजनासाठी आजपासून या ठिकाणी नोंदणी केलेली आहे। एक महत्वाची प्रतिक्रिया घेतोय, उत्तर भारतीय आहेत जे राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाण्यासाठी आतुर आहेत। ज्या पद्धतीनं आता त्यांना विरोध होतोय राजसाहेबांना, तिकडे कसं बघताय? आणि सोबत जाणारच आहात? मी सोबत जाना है और मैं हिंदी में बोल रहा हूँ। या मेरे साथ में कम से कम बोले तो 2 से 2.5 हजार उत्तर भारतीय हैं जो हम राज साहब के साथ में जाने वाले हैं। उसको कोई नहीं रोक सकता है और वो भी नहीं रोक सकता, जो वहाँ पे चिल्ला रहा है वो कुछ नहीं कर सकता है। एक गोंडा जिला से कुछ नहीं होने वाला। उत्तर प्रदेश में 80 MP है, कोई एक MP से कुछ नहीं होने वाला है।
और हमको जो यहाँ सहयोग उत्तर भारतीयों को मिल रहा है, यहाँ पे मनसे के साथ में हम हैं, आज नहीं बोले तो 8-10 साल से मनसे के साथ में हैं। उनसे जो हमको सहयोग मिलता है, कोरोना काल में हमको जो इतनी तकलीफें, उन्होंने जितना सहयोग किया है हम जानते हैं। चिल्लाने से कुछ नहीं होता है, इसलिए हम लोग कम से कम 2 से 2,500, मैं खुद हमारे साथ में, हमारे पुणे से खाली, हाँ, यूपी वाले हम सब साथ में, राज साहब के साथ में नक्की जाने वाले हैं। आता रेणुका, उत्तर भारतीयांची प्रतिक्रिया होती, पण महिला सुद्धा, ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या सुद्धा इथे मोठ्या प्रमाणे आलेल्या आहेत नोंदणी करण्यासाठी, आणि तुम्ही जाणार आहात? नक्कीच आम्ही महिलाही मोठ्या संख्येनं साहेबांच्या बरोबर अयोध्येला नक्की जाणार आहोत. आणि साहेबांनी जी हिंदुत्वाची भूमिका आहे तर ती फक्त महिला म्हणजे महिला पदाधिकारी नाही, अनेक पुणे शहरातल्या महिला नागरिक सुद्धा आमच्या बरोबर तिकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. तरुणांचा मोठा उत्साह असतो त्यांच्यासोबत. काय तयारी केली आणि काय वाटतं या दौऱ्यासंदर्भात? अर्थात रामाच्या दर्शन घेऊन तुम्ही नोंदणी केली. आज नोंदणीला सुरुवात झालेली आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि बाबू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली. पण आम्ही विभागाध्यक्ष म्हणून प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या नोंदणी आम्ही चालू केलेल्या आहेत. तशी ऑलरेडी तयारी केलेली आहे आम्ही. तरुणांचा प्रचंड मोठा उत्साह आहे, मोठा त्यांची अपेक्षा आहे की आम्हाला यायचंय. आता या एक महिन्यात जशी चर्चा चालू आली की जायचंय अयोध्येला, तरुणांचा इतका ओढा आपल्याकडे यायला लागला आहे की आम्हाला यायचंय. पण त्या सगळ्या गोष्टी नियोजन करणं, 2 दिवसाचं ट्रॅव्हलिंग आहे, त्याच्यानंतर तिथं जाणं, राहणं, खाणं, आणि ह्या बऱ्याच अराजकीय पार्श्वभूमी नसल्या, राजकीय कुठली पार्श्वभूमी नसलेल्या मुलांचा जास्त सहभाग आहे. त्यात तरुण मुली सुद्धा म्हणताय ते आम्हाला घेऊन जा. या सगळ्या गोष्टींचा सगळा प्लॅनिंग करण्यासाठीच आज आम्हाला शहराध्यक्षांनी इथं बोलवलंय. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की जी लाट हिंदुत्वाची या ठिकाणी उभी राहतीये आणि सन्माननीय राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन जो तरुण येतोय त्याची संख्या प्रचंड मोठी आहे. विरोधकांना उत्तर आहे असं म्हणतात. आपण पुन्हा एकदा ही सगळी नोंदणीची जी आहे ती आपण पोलिसांकडे देणार आहोत का? बंधनकारक केलंय काही माहिती काय? पोलिसांनी काय बंधनकारक केलेलं नाहीये. आज आपला पहिला सुरुवात आहे, आजपासून सुरुवात झालेली आहे. आणि महाराष्ट्रातला प्रत्येक हिंदूंना, रामाला मानणारा, राजसाहेबांना मानणारा अयोध्येला आमच्या सोबत यायला तयार आहे. जसं हे उत्तर भारतीय म्हटले 2,500 आम्ही येणार आहे, तसे प्रत्येक राज्यातले लोक आमच्यासोबत जोडायला तयार आहेत. आणि एकच आहे की आम्हाला कुणी रोखू शकत नाही. आम्हाला फक्त एकच आदेश चालतो, तो राज आदेश. आणि त्या राज आदेशासाठी आम्ही राज आदेश जो देतील साहेब तो आदेश आम्ही पाळणार. आणि साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या खासदारांनी किंवा कुणी प्रतिक्रिया देत नाही, आम्ही कुणी देत पण नाहीये. पण जर त्याच्या तिथं जाऊन जर त्याने आम्हाला प्रतिक्रिया मागितली आम्ही 100% देऊ, ते पण राज आदेशानुसार. तर ह्या प्रतिक्रिया आहेत आणि अगदी दिसतोय की उत्साह जो आहे तोही आहे. आणि अयोध्येला जाण्याची जी तयारी आहे तो दोन्ही अर्थांनी हे सगळे मनसैनिक करतात. तिथे जर विरोध झाला तर आम्ही नक्की त्याला उत्तर देऊ, असंही या मनसैनिकांनी. धन्यवाद गोविंद. आपण बघतोय की मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचा उत्साह आपण बघतोय. नाव नोंदणीला सुरुवात झाली, अयोध्या दौरा प्रस्तावित आहे आणि त्या सगळ्याचा आढावा आता आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे घेत होते. पुढची बातमी आपण बघतोय. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे अशी बातमी कळतीये. राज्यसभेच्या 6व्या जागेवर शिवसेनेनं दावा केलाय. महाविकास आघाडीकडे 4 जागा जिंकून येऊ शकतात इतकी मतं आहेत आणि महाविकास आघाडी शिवसेनेला त्यामुळे मदत करणार का असा प्रश्न आहे. सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत, ज्यामध्ये शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44 आणि इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीचं संख्याबळ आहे. भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचा 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार सध्या भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. आणि या संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा 1 उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो, तर भाजपचे 2 उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवली तर मात्र फोडाफोडी करावी लागू शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जाते. अधिक माहिती घेणार उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, काय राजकारण याभोवती सध्या सुरू आहे असं म्हणता येईल? उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा रेणुका, प्रश्न विचारा. उदय, कशा रीतीने यासाठीची रस्सीखेच आता असणार आहे असं म्हणता येईल? कारण 6व्या जागेसाठी ही रस्सीखेच सुरू असल्याचं कळतंय. कशा रीतीने ही चुरस रंगू शकते? रेणुका, महाराष्ट्रातल्या 6 राज्यसभांच्या जागांसाठी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यापैकी 4 जागांवरती महाविकास आघाडीचे उमेदवार जे सहज निवडून येऊ शकतील अशी क्षमता महाविकास आघाडीकडे आहे. कारण सर्वाधिक आमदार सध्या महाविकास आघाडीत 169 एवढे आमदार आहेत.
त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जे 3 प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, यामध्ये एक प्रत्येक सुरू झालेली आहे की 4थी जागा जी आहे ती निवडून आणू शकेल. कारण 3 ज्या जागा आहेत त्या सहजपणे प्रत्येक पक्ष निवडून आणू शकतो. कारण राज्यसभेची ती जागा जी आहे ती निवडून आणण्यासाठी जवळपास 42 मतांची गरज आहे. त्यामुळे उर्वरित मतं जी उरतात त्या सगळ्यांची मिळून जर बेरीज केली तर आणखीन एक उमेदवार महाविकास आघाडीचा राज्यसभेवरती जाऊ शकतो. मात्र ती जागा कोणाला देणार या संदर्भात मात्र महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये प्रत्येक जी आहे ती वरिष्ठ आहे. त्यानुसार आता उमेदवार मिळणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा अतिरिक्त उमेदवार मिळणार हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण तारीख जी आहे ती जवळ येऊ लागलेली आहे. अखेर त्यामुळे याबद्दलची गणितं जुळवाजुळवी आता सुरू होणार आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे 6व्या जागेसाठी बघूयात महाविकास आघाडीमध्ये कशी रस्सीखेच आहे आणि त्याचं उत्तर काही दिवसातच आपल्याला अपेक्षित आहे. शिवसेनेच्या दाव्यामुळे ही रंगत वाढताना दिसते. पुढची बातमी आपण बघणार आहोत इंधन दरवाढी संदर्भातली. कारण सीएनजी दरवाढी विरोधात आंदोलन सध्या सुरू आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आंदोलनाला सुरुवात केली. भाडं वाढवून देण्याची मागणी मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी केलेली आहे. महानगर गॅसच्या मुख्यालयावरच त्यांनी या मोर्चाला आता सुरुवात केल्याचं कळतंय. त्यामुळे सीएनजी दरवाढी विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. भाडेवाढीचा मुद्दा प्रचंड चर्चेत होता आणि त्याच विरोधात हे रिक्षा चालकही आणि त्याचबरोबर टॅक्सी चालकही या आंदोलनात आता उतरलेले आपण पाहतोय. एकीकडे इंधनाचा मोठा वाढत चाललेला खर्च आणि त्यानुसार मग भाडेवाढ होत नाही अशी त्यांची प्रमुख समस्या आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन सध्या करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी सीएनजीच्या दरवाढी विरोधात आता हे आंदोलन पुकारलेलं आहे. महानगर गॅसच्या मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विशाल, या सगळ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? किती मोठी तफावत त्यांना सहन करावी लागते? रेणुका, जर आपण पाहायला गेलं तर इंधन दरवाढी प्रामुख्यानं सीएनजीच्या दरामध्ये जवळपास 25% वाढ जी आहे ही काही महिन्यांमध्ये झालेली आहे आणि याचा सगळ्यात जास्त फटका जो आहे हा टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांना बसतोय आणि कुठेतरी हा तोटा जो आहे हा रिक्षा चालकांना सहन करावा लागतोय. आणि याच दृष्टीनं आज बीकेसी येथील जे महानगर गॅसचं ऑफिस आहे या ठिकाणी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक जे हे मोठ्या संख्येनं जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी आंदोलन जे आहे हे करण्यात येत आहे. शशांक राव या संपूर्ण रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक युनियनचं नेतृत्व करतायत. त्यांची अशी मागणी आहे की जी मुंबई शहरातील ज्या टॅक्सी आणि रिक्षा चालक आहेत यांना सीएनजीच्या बाबतीत अनुदान देण्यात यावं तशा पद्धतीचं आम्ही पत्र दिलंय. मात्र पत्रावरती कोणतीही अंमलबजावणी जी आहे ही सरकारकडनं झालेली नाही आणि त्याचमुळेच आज बीकेसी या ठिकाणी आंदोलन जे आहे हे करण्यात आलेलं आहे. जर दृश्यांमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक जे आहेत हे बीकेसीच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात आणि मागणी हीच आहे की रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सीएनजीवरती अनुदान जे आहे हे देण्यात यावं. जर अशा पद्धतीचं अनुदान दिलं नाही तर आम्ही अधिक आक्रमक होऊ आणि तीव्र आंदोलन छेडू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा शशांक राव यांनी दिलेला आहे. खरं तर एक शिष्टमंडळ जे आहे ते महानगर गॅसच्या काही अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेलं आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 25% जवळपास सीएनजीची दरवाढ झाल्यामुळे त्यांच्या व्यवसायावरती एक परिणाम होतोय आणि दुसरं म्हणजे जर भाडेवाढ केली तर याचा त्रास जो आहे हा सर्वसामान्यांना होऊ शकतो. त्यामुळे द्विधा मनस्थितीत जे आहे ते टॅक्सी चालक ते रिक्षा चालक आहेत. त्यामुळे कुठेतरी या इंधन दरवाढीचं आणि खास करून सीएनजीचे दर जे आहेत हे कुठेतरी कमी केले पाहिजेत किंवा राज्य सरकारनं याच्या बाबतीत एक दिलासा जो आहे हा दिला पाहिजे अशी मागणी घेऊन जे आहेत हे मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक जे आहेत हे बीकेसी या परिसरात मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशाल, त्याच्यापैकी आणखीन एखाद्या कोणाची आपल्याला प्रतिक्रिया कळू शकेल की त्यांना किती तफावत म्हणजे रोजच्या त्यांचं जे आधीचे व्यवहार होते आणि आता जी त्यांना भाडेवाढ सहन करावी लागते याच्यामध्ये किती फरक त्यांना सध्या सहन करावा लागतोय? नक्कीच रेणुका, आपण जर पाहायला गेलो तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक जे आहेत हे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण या रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांशी बोलूया. कितने दाम बढ़े हैं, किस तरह से आपके ऊपर ये इफेक्ट हो रहा है? अभी इधर 1 साल में कम से कम 25 रुपये बढ़ गया, तो बहुत रेट बढ़ गया सीएनजी का, इसलिए सीएनजी रेट कम होना चाहिए और प्लस में जो अपना फैन है इसका भी कम होना चाहिए पूरा. 2 महीने में क्या प्राइस थे और कितने बढ़ गए? 2 महीने में कम से कम 20 रुपया बढ़ा, इस महीने में कम से कम 10 रुपया सीएनजी का दाम बढ़ा. बस मैं यही कहना चाहता हूँ कि जो ये सीएनजी का दाम बढ़ रहा है उस पर रोक लगाया जाए और उसको कम किया जाए. हम लोग की यूनियन की यही मांग है हम लोग की. और जो ट्रैफिक रूल है, ट्रैफिक हम लोग कल बाथरूम जा रहे थे, बाथरूम खड़ी करके जा रहे थे गाड़ी, साहब ने पीछे से फाइन मार दिया. अब क्या आदमी खड़ी करके बाथरूम भी नहीं जा सकता? एक चाचा बताओ, अगर ये ऐसे ही दाम बढ़ते गए
तो आप भी दाम बढ़ा सकते हो जो पैसेंजर नहीं बढ़ाएंगे। दाम नहीं बढ़ना चाहिए, सीएनजी का रेट कम होना चाहिए, सीएनजी का रेट कम होना चाहिए, बस बहुत ज्यादा बढ़ रहा है। ये राज्य गवर्नमेंट अगर चाहे तो कम कर सकती है। हाँ, अगर देखा जाए तो दिन में 6 रुपए बढ़ गया है, कभी 7 रुपए बढ़ गया है, ऐसी एक झटका जो है आपको सबको मिला है। महीने में 22 रुपए बढ़ गया है, पिछले 2 महीने में 22 से 25 रुपए बढ़ गया। तो ये बस खाली दाम कम होना चाहिए। अगले हफ्ते में हमको मीटर बढ़ा के नहीं चाहिए, हमको सीएनजी का दाम कम चाहिए। और ये जो फालतू का फाइन मारते हैं, अगर रोड पे गाड़ी खड़ा करने का जगह है, पार्किंग है दूसरी जगह, तो हम पैसेंजर कहाँ से उतारेंगे? डबल पार्किंग करना ही पड़ेगा ना, तो उसके लिए हम डबल पार्किंग करके उतारेंगे ना। ये लोग फोटो खींच के फाइन मार देते हैं। अगर दाम कम नहीं किए तो आप भाड़ा बढ़ा सकते हो? नहीं, ये पब्लिक के ऊपर भी भार पड़ेगा, हमारा धंधा टूटेगा। पब्लिक को सबसे ज्यादा भारी पड़ा, पब्लिक इतने में चिल्ला रही है, और बढ़ा देंगे तो हमारा टूटेगा। सीएनजी का दाम नहीं करेंगे, बीएसटी का किराया कितना? सीएनजी का दाम अगर कम नहीं किए तो हम लोग रोड पे उतर आएंगे। हम लोग रोड पे उतर आके हम लोग अपनी हमारी मांगे पूरी करेंगे, तो हम लोग भी अपना। नक्कीच रेणुका, आपण या रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या की आम्हाला कुठच्याही प्रकारे सर्वसामान्यांच्या खिशावरती भार आणायचा नाहीये। जर भाडेवाढ केली तर आमचाच व्यवसाय जो आहे हा कुठेतरी कोलमडू शकतो, त्यामुळे आम्हाला दरवाढ करायची नाही, फक्त सीएनजी वरती अनुदान देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती या रिक्षा चालकांची आहे। आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली आणि या तर आम्ही संदर्भातले रस्त्यावरती विशाल, उतरू जसं असं तुम्ही म्हणताय त्यानुसार या बैठकीला देखील सुरुवात झाली आहे, पण त्याआधी आमचे प्रतिनिधी विशाल यांनी संवाद साधला होता शशांक राव यांच्याशी, तोही ऐकूयात। गॅसचे दर शशांक राव आपल्यासोबत आहेत। सर, काय प्रतिक्रिया, कारण का मोठ्या संख्येने इथे रिक्षा चालक आलेले आहेत, नेमकं कशा संदर्भात हे आंदोलन आहे? असं आहे की 2004 पासून मुंबई MMR रिजन मधल्या सर्व रिक्षा या सीएनजी गॅस इंधनावर चालतात। त्यांना सक्ती केली गेली होती, कारण की प्रदूषण मुक्त मुंबई करायची होती। आज प्रायव्हेट गाड्या सुद्धा सीएनजीवर आहे आणि सीएनजीचे दर फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। गेल्या 1.5 महिन्यामध्ये जवळपास 25% सीएनजीचे दर वाढले आहेत। रिक्षा चालकांना व्यवसाय करणं कठीण होत आहे आणि आमची मागणी आहे की सीएनजी रिक्षा चालक मालकांना हे अनुदानित दरांवर दिले पाहिजे, कारण की सार्वजनिक प्रवासी वाहतूक आहे रिक्षा। जर भाडे दर वाढवले गेले तर नागरिकांवर सुद्धा त्याचा फटका पडणार आहे। अशी प्रमुख मागणी आणि त्या संदर्भातल्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। बघूया तिकडे काय काय घडतंय, पण दरम्यान पुढची बातमी आहे भारतीय नौदलासाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक असा मानला जातो। एकाच दिवशी भारतीय बनावटीच्या 2 युद्धनौकांचं जलावतरण माझगाव डॉकमध्ये सध्या सुरू आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं त्याच्यासाठीच काही वेळापूर्वी मुंबईत आगमन झालं। INS उदयगिरी आणि INS सुरत या युद्धनौकांचं जलावतरण मुंबईतल्या माझगाव डॉकमध्ये होणार आहे। त्यापैकी INS उदयगिरी ही फ्रिगेट्स म्हणजेच लढाऊ युद्धनौका मानली जाते आणि INS सुरत ही डिस्ट्रॉयर मानली जाते। भारतीय नौदलाच्या माझगाव डॉकमधल्या अभियंत्यांनी पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून या युद्धनौकांची बांधणी केलेली आहे। डिस्ट्रॉयर अर्थात ही विनाशिका आहे आणि या दोन्ही युद्धनौकांचं जलावतरण झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रसामग्री देखील तैनात केली जाणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, आताच्या क्षणाचे काय अपडेट्स मिळत आहेत या मुख्य कार्यक्रमाबद्दल? आपण हे थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। INS उदयगिरीचं जलावतरण सोहळा जो आहे तो सुरू झालेला आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते INS उदयगिरी या युद्धनौकेवरती विधिवत शेवटची पूजा करण्यात येत आहे। त्यानंतर INS उदयगिरीचं अरबी समुद्रामध्ये जलावतरण होणार आहे। याआधीच काही क्षणापूर्वीच INS सुरतचं जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि आता INS उदयगिरीचं जलावतरण होत आहे। देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून दोन्ही युद्धनौकांचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे। INS सुरत ही विनाशिका आहे तर INS उदयगिरी ही लढाऊ युद्धनौका आहे आणि दोन्ही युद्धनौका गेम चेंजर ठरतील असं आपल्या भाषणामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उल्लेख केलेला आहे। त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठी आणि नौदलाच्या सामर्थ्यासाठी या दोन्ही युद्धनौकांचं अनन्यसाधारण असं महत्त्व असणार आहे। अत्यंत अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाने या युद्धनौका बांधण्यात आलेल्या आहे आणि त्याचं आता जलावतरण होत आहे। जलावतरण झाल्यानंतर पुढील 3 वर्षांमध्ये यावरती संपूर्ण शस्त्रास्त्र जी आहेत ती चढवली जातील। त्यानंतर विविध चाचण्या ज्या आहेत खोल समुद्रामध्ये घेतल्या जातील आणि 3 वर्षानंतर संपूर्ण चाचण्यांमध्ये पास झाल्यानंतर या युद्धनौका ज्या आहेत भारतीय नौदलाच्या सेवेत
दाखल होणार आहेत देशाची सेवा करण्यासाठी. सध्या आपण इथे पाहतोय की माझगाव डॉकमधील कर्मचारी देखील अत्यंत आनंदित झालेले आहेत, कारण त्यांच्यासाठी अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे. कारण एकाच वेळेला 2 युद्धनौकांचं जलावतरण करण्याची संधी माझगाव डॉकला मिळालेली आहे. देशातल्या काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच देशांकडे हे सामर्थ्य सध्या आहे की त्यांच्याकडे अशा प्रकारचं युद्धनौका बांधण्याचं तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर तशी क्षमता असलेल्या पोर्ट जे आहेत, डॉक्स आहेत, ते अत्यंत कमी आहेत. आणि त्यामध्ये आता माझगाव डॉकचा देखील समावेश होत आहे. माझगाव डॉकच्या इतिहासामध्ये ही नोंद जी आहे ती घेतली जाणार आहे. ऐतिहासिक बंदर आणि ऐतिहासिक बंदरामध्ये आता नौदलासाठी सक्षम आणि अत्याधुनिक अशा युद्धनौका ज्या आहेत त्या बांधल्या जात आहेत. पुढच्या कोणत्याही क्षणी INS उदयगिरीचं जलावतरण इथे होणार आहे. थेट अरबी समुद्रामध्ये ही INS उदयगिरी युद्धनौका जी आहे ती आरूढ होणार आहे आणि आपल्या पुढील देशाच्या सेवेच्या कार्यक्रमासाठी ती सज्ज होणार आहे. आपण इथे पाहू शकतो संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते शेवटचं पूजा सुरू आहे. नारळ चढून पारंपरिक पद्धतीने ज्या प्रकारे कोळी बांधव एक प्रकारे विधिवत आपल्या नौकेची पूजा करतात, तशी एक विधिवत पूजा जी आहे युद्धनौकेची केली जात आहे. तिथून या जलावतरण सोहळ्याला सुरू होत आहे. एक रिमोट कंट्रोलद्वारे याचा जलावतरण सोहळा जो आहे तो पार पाडला जाणार आहे. अगदी अंतिम टप्प्यामध्ये INS उदयगिरीचा जलावतरण सोहळा आलेला आहे आणि अरबी समुद्रामध्ये ही INS उदयगिरी जी आहे ती खाली जाणार आहे पाण्यामध्ये आणि हा एक नेत्रदीपक असा सोहळा असणार आहे. भारतासाठी या दोन्ही युद्धनौका ह्या गेम चेंजर्स असणार आहे. शत्रूवरती हल्ला करण्यासाठी देखील आणि शत्रूपासून बचाव करण्यासाठी देखील या दोन्ही युद्धनौकांचा अत्यंत महत्वाची कामगिरी असणार आहे. INS सुरत आणि INS उदयगिरी या दोन्ही युद्धनौकांचं महत्व भारतीय नौदलासाठी खूप मोठं आहे. ज्या प्रकारे देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या नौदल तळांचं आणि बंदरांचं, व्यापारी बंदरांचं संरक्षण करण्यासाठी INS सुरत ही बांधण्यात आलेली आहे. तर शत्रू देशावरती थेट त्यांच्या समुद्रामध्ये, त्यांच्या जमिनीवरती जाऊन हल्ला करण्यासाठी INS उदयगिरी सारखी फ्रिगेट जी लढाऊ युद्धनौका आहे ती बांधण्यात आलेली आहे. तसंच समुद्राच्या पोटामध्ये ज्या गुप्तपणे कारवाया करणाऱ्या पाणबुड्या आहेत त्यांचा देखील शोध घेऊन त्यांचा अचूक वेध घेण्याची क्षमता INS उदयगिरीमध्ये आहे. त्यामुळे INS उदयगिरी ही अत्याधुनिक श्रेणीतली सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाची अशी युद्धनौका आहे, जिचा आज जलावतरण होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या ही युद्धनौका बांधण्यासाठी गेले जवळपास 5 वर्ष माझगाव डॉकमधले इंजिनियर असतील, कर्मचारी असतील, ते मेहनत घेत होते आणि आज अखेर त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना क्षण जो आहे पाहता येत आहे. देशाच्या संरक्षणासाठी INS उदयगिरी सज्ज होत आहे. पुढील काही क्षणामध्ये INS उदयगिरीचं जलावतरण जे आहे ते होताना आपल्याला पाहता येणार आहे. एक पारंपरिक विधिवत पूजा जी आहे ती करण्यात येत आहे आणि कोणत्या क्षणी ही पूजा संपेल आणि रिमोट कंट्रोलद्वारे INS उदयगिरी जी आहे तिचं जलावतरण सोहळा येथे पार पाडणार आहे. आतापर्यंत माझगाव डॉकने देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या नौदलासाठी अनेक युद्धनौका बांधलेली आहेत. मात्र ज्या वेळेला युद्धनौका बांधली जाते त्याचं जलावतरण सोहळा जो आहे तो स्वतंत्र केला जातो. म्हणजे एका वेळी दिवशी एकच जे आहे आतापर्यंत युद्धनौकेचं जलावतरण झालेलं आहे. मात्र आज हा पहिला असा क्षण आहे ज्या वेळेला एकाच दिवशी एकाच वेळेला 2 युद्धनौकांचं जलावतरण जे आहे ते तिथे होत आहे आणि त्या सोहळ्याचं साक्षीदार इथले माझगाव डॉकचे इंजिनियर असतील, कर्मचारी असतील, तिथे येणार त्यांची कुटुंबीय असतील. उदयन याच मुद्द्याकडे आता येणार होते, कारण या निर्मितीला जेव्हापासून सुरुवात झाली असेल, जेव्हापासून याची तयारी करण्यात आली असेल, तिथपासून पूर्णपणे जेव्हा INS सारख्या इतक्या मोठ्या युद्धनौका तयार होत असतात, ज्यासाठी पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, ही अत्यंत अभिमानाची बाब या कर्मचाऱ्यांसाठी देखील, कारण आजचा दिवस म्हणूनच त्यांच्यासाठी ऐतिहासिक आणि समाधान प्राप्तीचा. अगदी बरोबर आहे. अनेकांच्या डोळ्यामध्ये तर अश्रू देखील तरळलेले आहेत, कारण ही युद्धनौका बांधण्यासाठी खूप परिश्रम आणि खूप मेहनत आहे सर्वांनी घेतलेली. आपण इथे पाहतो की विधिवत पूजा जी आहे ती आता संपलेली आहे. कोणत्याही क्षणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रिमोट कंट्रोलद्वारे ही युद्धनौका जी आहे तिचं जलावतरण करणार आहेत आणि सर्वांसाठी एक जल्लोषाचा क्षण जो आहे तो इथं आले आपल्याला पाहायला मिळतो. आपण इथे पाहतोय की नौदलाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या पत्नीने नारळ वाढवून उदयगिरीचं जी पूजा जी आहे ती केलेली आहे आणि आता पुढच्या काही क्षणातच जलावतरण सोहळा जो आहे तो इथे पार पाडत आहे. ही युद्धनौका बांधण्यासाठी अनेक इंजिनियर्स असतील, त्याचबरोबर इतर तंत्रज्ञ असतील, त्यांचे अनेक कर्मचारी असतील, या सगळ्यांची मेहनत जी आहे त्या सगळ्या युद्धनौकामध्ये भारतीय युद्धनौका बांधणीला खूप मोठा इतिहास आहे. हा इतिहास थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून सुरुवात होतो. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जातात आणि त्यांच्यापासून सुरू झालेला हा इतिहास आजपर्यंत भारतीय नौदलाने यशस्वीपणे पुढे पाडलेला आहे. पहिलं देशाचा आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारला आणि तिथपासून त्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती अनेक युद्धनौकांची बांधणी जी आहे ती होताना आपल्याला
पाहता येत आहे. स्वतः संरक्षण मंत्र्यांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख केला आणि त्यांना आदरांजली देखील वाहिली. आणि या वीरभूमीतून अशा प्रकारचे या युद्ध नौका देशाच्या संरक्षणासाठी जेव्हा सज्ज होतात तेव्हा आमचा देखील ऊर अभिमानाने भरून येतो. त्यामुळे हा क्षण खरंच आमच्यासाठी सर्वांसाठी एक नेत्रदीपक आहे. आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत. INS उदयगिरीचा जलावतरण सोहळा जो आहे तो झालेला आहे. एक नेत्रदीपक असा हा क्षण असतो. एक अवाढव्य अशी युद्ध नौका जी आहे ती ड्राय डॉक मध्ये असते. ड्राय डॉक मध्ये बांधल्यानंतर पहिल्यांदा ती समुद्राच्या पाण्याला जेव्हा स्पर्श करते तेव्हा त्याला जलावतरण सोहळा म्हणतात. इस पोत और इसके सभी नौसैनिक के उज्जवल भविष्य की कामना करती हूँ. आई नेम दिस शिप एज इंडियन नेवल शिप उदयगिरी. मे गुड फॉर्चून अटेंड हर एंड ऑल दोज हु सेल इन हर. Ladies and gentlemen, now Director Shipbuilding Mr. Biju George will report to CMD MDL about the ship's readiness for the launch. सर एक हाथ लगाइए सर, आप CMD साहब इसको हाथ लगाइए, हाथ लगाइए सर. दिनेश सर, आप यार सुगंध एक मिनट सर निकाल दो. सुगंध वास्तुदेवता वास्तुपुरुषाय नमः. सर्व यंत्र मंत्र स्वरूपाय नमः. सुगंधी पुष्पमालां अर्पयामि नमस्करोमि. वास्तुदेवता वास्तुपुरुषाय नमः. सर्व यंत्र तंत्र मंत्र स्वरूपाय नमः. वास्तुदेवता नमः. सुगंधी पुष्पमालां अर्पयामि नमस्करोमि नमस्करोमि. हाँ एक त्यामुळे नौदलाची ताकद वाढवणारा आणि नौदलाचं सामर्थ्य वाढवणारा आजचा दिवस आहे. कारण या दोन्ही युद्धनौकांचं जलावतरण सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्याच्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, अरविंद सावंत, त्याचबरोबर इतरही नौदलातले अधिकारी यासारखे म्हणजे त्याचबरोबर कर्मचारी देखील तिथे दिसतात. कारण त्यांच्या प्रचंड मेहनतीतून, अथक मेहनतीतून या युद्धनौका साकारलेल्या आहेत. आणि जसं आता आपल्याला उदय सांगत होता की ज्याप्रमाणे पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून या युद्धनौका तयार झालेल्या आहेत आणि म्हणूनच आजचा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. माझगाव डॉक मधल्या या कार्यक्रमाची ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय. INS उदयगिरी आणि INS सूरत या युद्धनौकांचं जलावतरण सध्या मुंबईतल्या माझगाव डॉक मध्ये सुरू आहे. नौदलाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आणि शत्रूंवर अचूक नेम साधत देशाचं संरक्षण करण्याचं सामर्थ्य या युद्धनौकांकडे आहे. त्यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे आणि त्यामुळे INS उदयगिरी ही लढाऊ युद्धनौका आहे आणि INS सूरत ही विनाशिका युद्धनौका. या दोन्ही युद्धनौकांचं जलावतरणाचा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम सध्या मुंबईतल्या माझगाव डॉकमध्ये सध्या सुरू आहे. नौदलाच्या ताफ्यामध्ये तेव्हा आता या नव्या युद्धनौका तैनात होत आहेत. पुढचे 3 वर्ष या दोन्ही युद्धनौकांचं वेगवेगळ्या चाचण्या होत असतात, ज्यासाठी खोल समुद्रात विविध सशस्त्र चाचण्या घेतल्या जातील आणि त्या यादी म्हणजे या सगळ्या चाचण्या यशस्वी करण्यासाठीची सज्जता देखील केली जाते. आणि त्यानंतर या चाचण्या जेव्हा यशस्वी पूर्ण होतात त्यानंतरच या युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहेत. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण करणं किंवा महिलांना मारहाण करणं ही अतिशय आक्षेपार्ह अशी बाब आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याविरुद्ध जी कारवाई अभिप्रेत आहे ती कारवाई होईल. सर, तुमचे जे सरकारी पक्ष आहे काँग्रेस पक्ष आणि गेल्या 2.5 वर्षापासून त्यांच्यासोबत योग्य ती वागणूक मिळत नाही, खच्चीकरण मोठ्या प्रमाणात केलं जातं असा काँग्रेस पक्षाचा आरोप आहे. काय म्हणताय सर की राष्ट्रवादी पक्ष जे आहे ते काँग्रेस पक्षाला घेऊन चालत? मला असं वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष देखील एकत्रितपणानं काम करतायत. एखाद्या लहान मोठ्या प्रश्नावरून जर कुठं काही मतभेद झाला तर त्याचा अर्थ लगेच महाविकास आघाडीमध्ये काही गडबड आहे असा अर्थ काढायचं काही कारण नाही. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील, परंतु हीच अपेक्षा आहे की आपल्याला लढायचं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढायचं आहे. त्यामुळे
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांनी एकत्रित राहूनच काम करणं अभिप्रेत आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. सरकार जो पुणे में हंगामा हुआ उसको लेके आपको किस प्रकार से आपके ऊपर आरोप यही लगाया जा रहा है कि सिर्फ भाजपा के जो लोग हैं उनके ऊपर एफआईआर हुई, हालांकि एनसीपी नहीं, इसके बारे में पुलिस आयुक्त निर्णय लेंगे. अगर दूसरी बाजू के लोग दोषी हैं तो उनके ऊपर भी कार्रवाई की जाएगी. सर, राज ठाकरे तर पुन्हा पुण्यामध्ये सभा घेत आहेत आणि पुन्हा मुद्दा हनुमान चालीसा आणि इतर हिंदुत्व पुढे घेऊन जातात आहे. पण लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आहे त्यामुळे अशा पद्धतीनं नवनिर्माण संपत्ती असेल किंवा राज ठाकरे असतील हनुमान चालीसाचा मुद्दा पुढे घेऊन जाताना दिसत आहे. नाही, याच्यात प्रश्न काय? पण पुण्यातल्या सभेला परवानगी देण्यात आला की ज्या पद्धतीनं औरंगाबादमधल्या सभेच्या सुद्धा मोठं राजकारण. नाही, पुण्यातल्या सभेला परवानगी नाकारायचं काही कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस आयुक्त परवानगी देतील आणि पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे त्यांनी सभा घ्यायला काही हरकत नाही. सर, महाविकास आघाडीकडे राज्यसभेचे निवडणूक आहे. राज्यसभेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे मुद्दे दाखल झाले. सदाभाऊ खोत जे भाजपशी संबंधित आहे त्यांची संघटना, त्यांचं म्हणणं आहे की किती वेळेचा मला अभिमान आहे, तिने ज्या पद्धतीने पवार साहेबांबद्दल म्हटले त्याच्याबद्दल ते समर्थन. असं आहे, त्यांनी तसं म्हटलं होतं. खरं तर त्यांनी नंतर आपली भूमिका त्याच्यामध्ये बदललेली आहे. मुळामध्येच अशा विकृत प्रवृत्तीचं समर्थन कोणी करू नये. कारण मला नाव घ्यायचं नाही, पण त्या महिलेवर जवळजवळ 17-18 प्रकारचे असेच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं त्याच्यातून त्यांची मानसिकता दिसते आणि त्या मानसिकतेमधून अशाच प्रकारचा प्रकार पुन्हा पुन्हा करण्याची एक दृष्टी त्यांची आहे. तर त्याप्रमाणे हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी देखील आपली भूमिका बदललेली असावी. लगातार नाना पटोले एनसीपी पर विश्वासघाती होने का आरोप लगा रहे हैं. इस बार उन्होंने सोनिया गांधी से मुलाकात कर एक शिकायत के तौर पर की है. नहीं, अभी ये तो मैं टीवी में देख रहा हूँ, न्यूज़पेपर में पढ़ रहा हूँ. लेकिन इसके बारे में अगर उन्होंने अपने पार्टी के अंदर उनकी कोई शिकायत है और उनके नेता के पास उनकी शिकायत रखी भी है तो ये हमारे जो वरिष्ठ नेता है ये सब बैठ के इसके बारे में निर्णय लेंगे. सर, मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय. त्यांचं म्हणणं आहे की औरंगजेबची जी कबर आहे त्याची आम्ही उद्ध्वस्त करू. त्यांनी पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो. तुमचं एकंदर काय म्हणणं यामध्ये? काही नाही, याच्या संदर्भामध्ये औरंगाबादचे पोलीस सक्षम आहेत. ते योग्य ती कारवाई करतील. सर, गोंदियामधला जो प्रकरण झाला आहे त्यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले फार नाराज आहेत. चिंतन शिबिरामध्ये सोनिया गांधीला भेटून त्याबाबत सांगितलं की पाटील खंजीर उपसण्याचं काम राष्ट्रवादी करतं. समोर आम्हाला सांगतं की आम्ही तुमची मैत्री आहे, परंतु पाठीमागे आमचेच कार्यकर्ते तोडतात आणि भाजपसोबत हातमिळवणी करतात. असं आहे की गोंदियामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये जे काही त्या ठिकाणी घडलं तर स्थानिक प्रश्न आहे. स्थानिक प्रश्नामध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेतले गेले. त्याचा राज्य लेवलचा प्रश्न करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. नाना पटोले हे एक पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी देखील एक जबाबदारीने आणि समजदारीने भूमिका स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यामधून आपला शत्रू कोण आहे हे निश्चित प्रकारे त्यांनी ठरवलं पाहिजे. सर, औरंगजेब की कबर को लेकर फिलहाल यहाँ पर गणेश की तरफ से वर्गीकरण किया गया है. कबर को उध्वस्त करेंगे ऐसा भी कहा गया है. क्या करेंगे? इसके बारे में औरंगाबाद पुलिस सक्षम है, वो सही कार्रवाई करेंगे. सर, पुण्यामध्ये 6 जागेसाठी आता प्रयत्न सुरू आहे. 7 जागेसाठी महाविकास आघाडी सरकारने ती जागा आपल्याला मिळवावी, कारण 3 पक्षांचे थोडे मतं शिल्लक आहेत. त्यामुळे शिवसेना असं मागणी आहे की आम्हाला ती 7 जागा मिळावी यासाठी प्रयत्न आहे. दुसरीकडे संभाजी छत्रपती राजे जे आहेत त्यांचाही मागणी आहे की आम्हाला अपक्ष म्हणून नाही, हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. वरिष्ठ पातळीवरच याचा निर्णय घेतला जाईल. याच्या संदर्भामध्ये मला काही बोलायचं नाही. पुण्यामध्ये भाजपचं म्हणणं आहे की जेव्हा ते तक्रार करायला पोलीस ठाण्यामध्ये गेले तेव्हा ते पोलीस उपलब्ध नव्हते असं भाजपचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं काय ते तपासून घेऊ. सर, पुणे में एनसीपी के एक स्पोक्स पर्सन को भी बीजेपी के स्पोक्स पर्सन को एनसीपी कार्यकर्ता ने मारा था, उसके बारे में क्या बोलते?
एनसीपी के जो स्पोक्स पर्सन ने डिनाई कम्प्लेट उनको भी मारा था, बीजेपी के स्पोक्स पर्सन को एनसीपी के कार्यकर्ताओं ने मारा था, उसके बाद क्या बोला? ऐसे देखिए कि हर चीज़ का जवाब आप मेरे से मत मांगिए। ये सारी चीज़ें होती है वो लोकल लेवल पे होती है और लोकल लेवल पे ही उसके ऊपर एक्शन होती है। सर एक सवाल ये है कि कांग्रेस की बैठक में राहुल गांधी ये कहते हैं कि जो स्थानीय जो रीजनल पार्टियां हैं वो सक्षम नहीं है बीजेपी को टक्कर देने के लिए। क्या लगता है इस बयान से थर्ड फ्रंट पे वो लोग की रुचि बढ़ जाएगी? नहीं, ये बात सही है कि बीजेपी को टक्कर देने के लिए कोई एक समर्थ पार्टी नेशनल लेवल पे होनी चाहिए, लेकिन ऐसा नहीं दिख रहा है। तो उसके बाद में यही सुझाव सामने आता है कि देश में जो बीजेपी के विरोध में काम करने वाले पार्टी है, स्टेट है, उन्होंने सबने इकट्ठा आकर वहाँ पर कृति करना चाहिए और बीजेपी के खिलाफ लड़ना चाहिए। सर इलेक्शन को लेकर पूछूंगा, राज्यसभा इलेक्शन को लेकर कि बहुत मामला पेचीदा होते जा रहा है। कल बयान सामने आया था कि संभाजी महाराज को सपोर्ट किया जाएगा, उसके बाद आया कि महाविकास आघाड़ी में बैठक हुई थी, उसके बाद डिसाइड होगा कि छठवां कैंडिडेट महाविकास आघाड़ी देगी या संभाजी महाराज को देगी। तो इसके बारे में क्या आगे मीटिंग हो सकती है या क्या एग्जैक्टली महाविकास आघाड़ी का प्लान होगा? नहीं, ये निर्णय जो है ये निर्णय वरिष्ठ पातळी पे होगा। इसके बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहूँगा। हमारे जो वरिष्ठ नेता है इसके बारे में निर्णय लेंगे। रुबी हॉस्पिटल आहे जे किडनी रॅकेट बाहेर पडलं, त्यामध्ये हॉस्पिटलवरती गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र पोलीस अद्यापही कारवाई का करत नाही? नाही, मला माहिती नाही याच्या संदर्भामध्ये। मी माहिती घेऊन जरूर त्याच्यामध्ये काय परिस्थिती ती समजून घेईन। सोशल मीडियावर जे आक्षेपार्ह पोस्ट करतात शरद पवार साहेबांच्या विरोधात काही लोकांनी केलं आहे, सोशल मीडियावर काही निर्बंध घालण्याची गरज आहे किंवा हे गृह मंत्रालय म्हणून कसं बघता याच्याकडे? असे पोस्ट पुढे भविष्यात होणार नाही, त्याच्यामुळे मोठा वादळ निर्माण होईल। सोशल मीडियावर निर्बंध घातले पाहिजेत असं मी म्हणणार नाही, परंतु सोशल मीडियावर त्या ठिकाणी एक काहीतरी एकतर सगळ्यांनी वापरणाऱ्यांनी त्याच्या बाबतीत संयम ठेवला पाहिजे किंवा मग त्याच्यासाठी त्याला रेग्युलेट करणारी काहीतरी यंत्रणा असली पाहिजे। निर्बंध घालणं म्हणजे पूर्ण बंद करणं असं मी समजतो। तसं न करता त्याला रेग्युलेट करण्याच्या दृष्टिकोनातून काही कायदे किंवा काही व्यवस्था तयार करावी लागेल भविष्य काळामध्ये, तर त्या दृष्टीने विचार करून पाहू। सर यहाँ जो एक प्रश्न है कि जिस तरीके से हमने देखा कि ज्ञानव्यापी का मामला सामने आ रहा है, उसके ऊपर एक पॉलिटिक्स नेशनल लेवल पे खेली जा रही है हिंदू मुस्लिम का, तो सोशल मीडिया में एक क्रूशल रोल प्ले करता है। तो क्या महाराष्ट्र साइबर सेल ऐसे पोस्ट जो महाराष्ट्र से आ रही है या फिर महाराष्ट्र में ऐसा अनरेस्ट क्रिएट कर सकती है, क्या उसके ऊपर ध्यान रखे हैं? अगर है तो अभी तक क्या उसके ऊपर एक्शन की गई है? नहीं, साइबर सेल तो ऐसे चीज़ों पे ध्यान रखती ही है और उनका काम ही हो, और जो लोग ऐसी बातें सामने आती है उसके ऊपर वो एक्शन भी करते हैं। सर संदीप देशपांडे नेता क्या ट्रेसेबल हुए हैं? अभी मुझे तो नहीं मालूम, इसका जवाब पुलिस के लोग ही दे सकते हैं। सर ज्ञानव्यापीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम असे वेगवेगळे प्रकार आता पुढे पाहायला मिळत आहे। सोशल मीडियावर असे अनेक पोस्ट टाकण्यात येत आहेत की ते मंदिरामध्ये हिंदू देऊळ आहे किंवा मुस्लिमांचं आहे, अशा प्रकारच्या पोस्ट महाराष्ट्रामध्ये खास करून धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी काय काळजी घ्यावी? नाही, आता हा मामला जो आहे हा मामला सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे। सुप्रीम कोर्ट त्याच्या संदर्भामध्ये निर्णय करेल। माझं म्हणणं हेच आहे की धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची काळजी सर्वच हिंदू मुस्लिम समाजातल्या सर्वच बंधू भगिनींनी घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून वातावरण शांत ठेवलं पाहिजे। पोलीस आपापल्या पद्धतीने आपापलं काम त्या ठिकाणी करतात। नक्षलींशी संबंध होता अशी देखील काही माहिती समोर आली आहे का? आपण देखील आता काही दिवसांपूर्वी नांदेडचा दौरा केला होता, तर त्यावेळेस काही आढावा देखील या संदर्भात घेण्यात आला होता? या संदर्भामध्ये मी जरूर नांदेड पोलिसांच्या बरोबर चर्चा केलेली आहे, परंतु जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये पोलीस चौकशी सुरू आहे आणि पोलीस चौकशी सुरू असल्यामुळं त्याच्यामधले काही डिटेल्स या क्षणी उघड करणं योग्य होणार नाही, परंतु पोलीस योग्य मार्गाने त्याचा तपास करतात आणि योग्य मार्गाने ते शेवटपर्यंत पोहोचतील।
सर याच्यामध्ये एक गोष्ट आणखी पाहायला मिळाली की खालिस्तानमध्ये जे त्या ठिकाणी दहशतवादी गेले होते त्या दहशतवाद्यांनी काही स्थानिक लोकांशी आपल्यासोबत येण्यासाठी चर्चा केली असल्याची मी सांगितलं ना की या संदर्भामध्ये मला अधिक बोलता येणार नाही. धन्यवाद. सर एक ज्ञान बाकी को लेकर इस तरह से पूरे जगहों पे प्रॉब्लम क्रिएट होती है, कहीं ना कहीं लोगों में तनाव है. महाराष्ट्र की जो पुलिस कितनी अलर्ट है और किस तरह से इंतजाम किया गया ताकि किसी भी तरह की कोई घटना न घटे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत, पण येणाऱ्या बुलेटिनमध्ये या सगळ्या बातम्यांच्या तपशिलासह भेटत राहूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.